किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत। डोम मध्ये आपण पाहणी करण्यासाठी आले आहेत। किती तयारी झाली आहे, काय कोण झालेलं आहे? नाही, मुळामध्ये हा डोमचा फार मोठा म्हणजे चांगला इतिहास आहे। या डोम मध्ये 2018 काय 17ला शिवसेनेची संहिता ठरली होती। ज्या संहितेमध्ये आज जे आम्हाला तोडून गेलेत, मोडून गेलेत, पाठीत खंजीर खुपसून गेले, ते ह्याच संहितेमध्ये होते आणि तिथून म्हणजे 2012 पासूनच त्यांची प्रगती झाली आहे, हे कोणी नाकारू नाही शकत। या डोमनी ज्यावेळेला कोविड आला, त्या कोविड काळामध्ये यात पहिला डोम पूर्ण जगामध्ये, देशामध्ये पहिला डोम उभारणारा हाच आहे, NSCIचा डोम। आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून इथे म्हणजे हॉस्पिटल स्वरूप आपण करून लोकांना वाचवलं होतं। त्यामुळे त्याच्यानंतर आता हा ऐतिहासिक क्षण आहे की मराठी माणूस आता एकवटला। ज्या पद्धतीने या सरकारने आम्ही म्हणू ते धोरण आणि जिकडे बांधू ते आमचं तोरण, अशी जी काही त्यांची मानसिकता धारणा झाली आहे, त्याला कुठेतरी मराठी माणसांनी एकत्र येऊन छेद दिलंय। कारण आमचा आजही आम्ही कुठल्या भाषेच्या विरोधात नक्की नाही। आमचं म्हणणं आहे, 1ली ते 4थी शिकवू नका, कारण त्याच्यासाठी तज्ज्ञांनी एक ठराविक असे पिरियड दिलेत आणि मराठी आणि हिंदी हे दोन्ही अशा सिमिलर भाषा आहेत। त्याच्यामध्ये जर लिहायला गेलं तर आपण लिहितो किंमत मराठी आणि हिंदीत लिहितो किंमत। तो ते बच्चा छोटा जो असेल तो कन्फ्यूज होईल, अरे ह्याच्यावरचा अनुस्वार कुठे गेला, टिंब कुठे गेला, मग टिंब का नाही देत, अशा पद्धतीने तो कन्फ्यूज होणारच। बऱ्याच जणांनी विचारलं की इंग्रजी शिकवता, तर इंग्रजी भाषा ही लिहायला वेगळी आहे, बोलायला वेगळी आहे, समजायला वेगळी आहे। तसं हिंदीचं नाही, हिंदी आणि मराठी जवळजवळ सारखी आहे। हिंदी भाषेचा विरोध नक्की नाही, फक्त हिंदी भाषा 1ली ते 4थी असता कामा नये, मुलांवर भार देता कामा नये, हा आमचं धोरण। असं म्हटलं गेलं की या मेळाव्यामध्ये कोणत्याही पार्टीचा झेंडा किंवा पोस्टर यूज केला जाणार नाही, पण बाहेर एक पोस्टर लागलेला आहे, त्यामध्ये लिहिलं आहे की जे लोक रिक्षा पकडून गेले ते तुमचे पार्टीचं लँग्वेज आहे, तर तुम्ही ह्यावर जास्त प्रभावी दिसत आहेत, तर ह्याचा पण एक अजेंडा आहे की BMC इलेक्शन? प्रत्येक कार्यकर्ता हा आता जोशमध्ये नक्कीच इथे स्थानिक लोकांनी लावलेत, त्यांना समज पण दिली। असं नाही होणार की जे दोघांनी मिळून ठरवलेलं विषय त्याला कोणी छेद देऊ नये, त्याला आमचा कोणाचाच पाठिंबा नाही। पण जो उत्साही कार्यकर्ता आहे, जो उत्साही माजी नगरसेवक आहे, त्यांनी लावलेत, त्यांनी चूक केली हे आम्ही मान्य केली, नाही लावायचे म्हणून। रामदास कदम आहेत, ते असं म्हणत आहे, ABP सोबत बोलत होते, ते बोलले की उद्धव ठाकरेने एक कट रचला होता राज ठाकरे यांना रस्त्यावरून हटवायचा कणकणीच्या दौऱ्यावर, काय म्हणणार तुम्ही? मुळात एक सांगू, कट कारस्थान करण्यामध्ये रामदास कदमांचा कोण हात नाही धरू शकत। इतके बेशरम नाहीच आहे, म्हणजे त्यांना ती शरमच नाही, बेशरम काही बोलतात, काही त्यांना असं वाटतं की हे माझं अपील होईल, पण त्यांना माहिती नाही आहे की तुमच्याबद्दलची लोकांमध्ये घृणा वाढत चालली आहे। कारण आम्ही एकेकाळी रामदास भाई म्हणायचो, हा कसला, हा भाई कसला, हा आरोप करणारा भोंदू हे। काय म्हणणार? नितेश राणे म्हणत आहे की तुम्ही फक्त गरीब लोकांनाच मारताय, गरीब लोकांना सांगताय मराठी बोला, भायखलामध्ये जावा, मालवणीमध्ये जावा, नलबजा, तिथे हिंमत नाही होते तुमची? मुळामध्ये इथे पक्ष आणण्याचा किंवा हिंदुत्व आणण्याची काही गरज नाही। 2 घटना घडल्या, एका ठिकाणी हिंदूलाही मारलं, म्हणजे मराठीच माणसाला मारलं, एका ठिकाणी अदर भाषिकला मारलं। तिथे झालेला जो काय आहे त्याच्यामध्ये तू हिंदुत्व कुठे घुसवता, कुठेही? मग तो मराठी मार खाल्लेला कोण होता? जो हिंदी भाषिक केला तोही हिंदू होता, हाही हिंदू आहे, होता ना। त्याच्यासाठी भाषा प्रांत करून भाजपचाच अजेंडा चालवायचा हा निव्वळ येडपटपणा आहे। पण तुम्हाला वाटतं मारणे हे जस्टिफाईड आहे? 100% नाही, अजिबात नाही। पण समोरच्यानी जर तसं ठेवली नाही तर मग दुसरा हात जोडलेले सोडावे लागतात, हा त्यांनी सांगितलंय। ते हात जोडून जर तुम्हाला कळत नसेल तर काय करणार? मग जे राजकारण आता महाराष्ट्रात घडलंय ते तरी जस्टिफाय आहे का? उद्या इथे इतिहास घडणार आहे ताई. हो, घडणार आहे, घडवणार।
किशोरी पेडणेकरांना ऐकत होता आपण. कॅमेरा पर्सन हासिफ खानसह नम्रता दुबे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.